काय कारण आहे? मालक घ्यायचं काय कारण? कोर्टात जायचं म्हणजे मालक एक मिनिट एखादी मेन विषय तर भाडेकरीत नाही. माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री साहेब फडणवीस साहेबांना विनंती आहे याच्याबद्दल दखल घ्यावी, कारण संबंधित तो व्यक्ती आहे ताबा घेणारा हा भाजपचा कार्यकर्ता म्हणून स्वतःला मिरवतो आणि ते इथल्या चांगल्या पुढेचा कार्यकर्ता म्हणून ते सगळीकडे नगर सर त्याचं डबडं वाजत फिरतो. तर त्या माणसाचा म्हणजे किती मोठा अन्याय चालला इकडं. कुणाच्या घरात एकदम दार तोडून आतमध्ये प्रवेश करायचा, ताबा घ्यायचा, यांनी घरफोडीचा आणि बेकायदेशीर ताबा घ्यायचा, यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. ताबेमारीसाठी अलकाला पुढे करून भाजप पुढाऱ्याचा आणि मुकुंदनगरच्या माजी नगरसेवकाचा शेखला सपोर्ट. कॅन्टोन्मेंट हद्दीमध्ये ताबेमारीचा प्रकार, सय्यद हमीद यांनी केली पोलीस अधीक्षकांकडे तक्रार. कॅन्टोन्मेंट हद्दीमध्ये ताबेमारी केली जात असल्याचा आरोप सय्यद वैद हमीद यांनी केलाय. त्यांचे असलेले 3 बंगल्यांमधील 9 नंबरच्या बंगल्याचे कुलूप तोडून ताबा मारण्यासाठी महिला आणि काही पुरुष आले असता तेथे मोठ्या प्रमाणात पोलिसांसमोरच राडा झाल्याचं दिसतंय. या संदर्भात सय्यद वैद हमीद यांनी बंगल्याचा ताबा मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षकांना तक्रार अर्ज दाखल केलाय. यामध्ये भारतीय जनता पार्टीचा पुढारी शेखला ताबेमारीसाठी आतून सपोर्ट करत असल्याचं म्हटलंय. अहिल्यानगर शहरामध्ये ताबेमारीचे प्रकरण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढताना दिसतीये. ताबेमारीसाठी अलकाला पुढे करून भाजप पुढाऱ्याचा आणि मुकुंदनगरच्या माजी नगरसेवकाचा शेखला सपोर्ट असल्याचं सय्यद वैद हमीद यांनी म्हटलंय. GP रोड इब्राहिम कॉलनी ही सर्व नंबर 63B या मिळकतीमध्ये माझे 3 बंगले आहेत. बंगला नंबर 8, 9, 10 या बंगल्यामध्ये 9 नंबर बंगल्यामध्ये पूर्वी भाडेकरी राहत होता. त्यांनी 2008मध्ये माझ्या ताब्यात काही न घेता स्वतःच्या खुशीने माझ्या ताब्यात दिलेले आहे. तेव्हापासून आजपर्यंत माझ्या ताब्यात होती, कब्जात होती. हो, मी 24 तारखेला माझ्या भाचीला नाशिकला आणायला गेल्या वेळेस त्यावेळेस हे काही महिला आणि काही 20-25 माणसं गुंड प्रवृत्तीचे लोक आले. यांनी माझ्या घरात प्रवेश करण्याची सुरुवात केली आणि कब्जा करण्याची सुरुवात केली. तर मला माहिती पडलं नाशिकमध्ये. तुम्ही माझ्या भाच्याला त्यांना सगळ्यांना फोन करून सांगितलं की 9 नंबर बंगल्याजवळ लवकर जा, तिकडं आपल्या घरावर कब्जा करू राहिले आहे, त्यांना रोका. तर हे आल्यावर त्यांना पण दमदाटी केली. काय करायचे तर करा, तुम्हाला साहेबाकडे जायचे असेल तर जा, हो असं म्हटले. तर त्याच्यानंतर 112 नंबरवर कॉल केलं होतं. नंतर परत कोतवाली पोलीस स्टेशनला पण कॉल केलं होतं. कॉल केल्यानंतर त्यांचे 2 कर्मचारी आले. ते आल्यानंतर त्यांनी म्हटलं तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये या. पोलीस स्टेशनमध्ये आमचे भाऊबंद गेले होते, पण त्यावेळेस त्या प्रॉपर्टीचे पेपर मागितले होते. ते म्हटले पेपर आमच्याकडे नाही आहे, चुलत्याकडे, चुलत्या नाशिकला गेलेले आहे, लागलं तर आम्ही दुसऱ्या दिवशी आमच्या चुलता येईन तुम्हाला सगळं सादर करीन. त्याच्यानंतर मी सोमवारी स्वतः आलो. सकाळी 11-12च्या दरम्यान मी सगळं फिर्याद घेऊन गेलो. हो, फिर्याद घेऊन गेलो तर ते म्हटले मॅडम आल्यावर येऊस तर थांबा. मॅडम काय आली नाही. मी गायकवाड साहेबांना भेटलं. गायकवाड साहेबांनी वाचलं. म्हटले मॅडम आल्यावर द्या. मॅडम काय आली साहेबाजवळ बसली टाइमपास केली. माझ्याकडून फिर्याद घेतली नाही. बोले आतमध्ये दे. आतमध्ये द्यायला गेलो तर तो साहेब म्हणतो हे गुन्हा आहे ना, बोले दिवाणीचे स्वरूपाचे आहे, तुम्ही दिवाणी कोर्टात जा. मी म्हटलं साहेब निम्म्या रात्री कुणाच्या घरी गुंड घुसले तर तो पोलीस स्टेशनमध्ये येईन का कोर्टात जाईल. तो पोलीस काही बोलला नाही, गपचूप बसला. त्याच्यानंतर मी DSP ऑफिसमध्ये गेलो चुपे भाऊसाहेबांना घेऊन. त्यांनी मग तिथं अर्ज सगळे दिले. हो, त्याच्यानंतर बरं मग आता तुमची काय मागणी नेमकी, तुम्हाला काय म्हणायचं? हे घर आमचेच आहे. आमच्याकडे सगळे पुरावे, कॅन्टोन्मेंटचे, महानगरपालिकेची टॅक्स पावती, उतारा बितारा, लाईट बिल सगळं आहे. हो. बरं, जे हमला करायला आले होते, जे ताबेमारी करायला आले होते, काय होते त्यांचे नाव? त्यांचे नाव अलका अनिल बोरडे आणि शेख मोहसिन, हे 2 यांनी ताबा मारायचे काम केले होते. राहता कुठे? हे एक मुकुंदनगर मध्ये राहते बाई आणि एक मोहसिन शेख झिंडीगेट मध्ये राहते. मी अल्ताफ रहीम शेख. इथं यांच्या बंगल्यामध्ये काय यांचा मामाचा मुलगा आहे आणि तिथं मी राहायला सध्या आहे. संध्याकाळी काल 29 तारखेला शुक्रवारी
5:15च्या दरम्यान तिथं मला लॉक तोडायचा किंवा दार तोडायचा आवाज आला जोराचा. मी धावून आलो, बघितलं तर समोर 20 ते 25 गुंड प्रवृत्तीचे मुलं होते आणि ते तिथं 4 ते 5 लेडीज जे त्याच्यामध्ये जे अलका आणि बोर्डे आहे ना ती पण होती. त्यांनी ते दाराचा लॉक तोडला. मी त्यांना लावडतो फोन केला आमच्या सगळ्या नातेवाईकांना. ते आले, त्यांच्याबरोबर वादविवाद झाला. वादविवाद झाल्यानंतर आम्हाला माहीत पडलं SP साहेब होते ऑफिसला. आम्ही SP साहेबाकडे जाऊन भेट घेतली आणि SP साहेब म्हटले आमच्याकडे अर्ज द्या, मी सोमवारी या आणि तुम्ही सोमवारी आपण तुमच्याबद्दल पुढची चौकशी कारवाई करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. परंतु आम्हाला या ठिकाणी कोतवाली पोलीस स्टेशनचं काळी मात्र सहकार्य भेटलं नाही. उलट याच लोकांवरती गुन्हे दाखल केले की ज्यांचं या मिळकतीची काळी मात्र संबंध नाही आहे, त्यांची फिर्याद घेतली गेली आणि ज्यांचं कागदोपत्री मालकी हक्क असताना त्यांची फिर्याद तर सोडून द्या, त्यांची NC पण दाखल करून घेतलेली नाही आहे. ते इतकं जबरदस्त अन्याय हे कोतवाली पोलीस स्टेशनपासून इकडेच घडलेलं आहे. या बाबतीत माझी माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री साहेब फडणवीस साहेबांना विनंती आहे का याच्याबद्दल दखल घ्यावी, कारण संबंधित तो व्यक्ती आहे ताबा घेणारा हा भाजपचा कार्यकर्ता म्हणून स्वतःला मिरवतो आणि ते इथल्या चांगल्या पुढारीचा कार्यकर्ता म्हणून इथं सगळीकडं नगर सरत त्याचं डबडं वाजत फिरतो. तर त्या माणसाचा म्हणजे किती मोठा अन्याय चालला इकडं. म्हणजे कुणाच्या घरात एकदम दार तोडून आतमध्ये प्रवेश करायचा आणि ताबा घ्यायचा, यांनी घरफोडीचा आणि बेकायदेशीर ताबा घ्यायचा, यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. पण तो अशी परिस्थिती असताना सुद्धा कोतवाली पोलीस स्टेशनने यांच्या विरोधात आणणं, ही बातमी आम्हाला 27 तारखेला दिव मराठीच्या बातमीमध्ये ते वाचल्यानंतर कळलं की आपल्यावर गुन्हा दाखल झाला. एक किती निंदनीय आणि चुकीची बाब चाललेली. पोलीस नागरिकांनी सत्याच्या नागरिकांना साथ द्यायचं तर असे 8-10 गुंडांना पाठीशी घालत आहे. ही फार काळजीची गोष्ट आहे. पुढे असं जर घडत राहिलं तर असे ताबेमारी लोक जी गँग आहे, ग्रुप आहे, यांना तर वावळं म्हणजे बिंदास हे असं करीत फिरतील ना. तर पोलिसांनी आणि SP साहेबांनी या बाबतीत पूर्णतः आणि DI साहेब फडणवीस साहेब गृहमंत्री यांनी कुठल्याही परिस्थिती या बातमीची उचित दखल घेऊन कारवाई करायला पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. तुम्ही गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा IG यांची भेट घेतली आहे का, किंवा मग त्यांच्यापर्यंत ही काही माहिती पोहोचवली आहे का? नाही, त्यांच्याकडे आम्ही रजिस्टर पत्राने माहिती पोहोचवली, कारण वेळेचा अवधी हा अत्यंत कमी आहे. आम्ही आता SP साहेबांनी सोमवारी बोलवलेले. SP साहेबांनी आम्हाला तिथं सहकार्य केलं की आमच्या बाजूने न्याय दिला तर आम्ही शांत बसणार आहे. नाही तर आम्ही महापोलीस महानिरीक्षक नाशिक यांच्याकडे जाणार आहे आणि गृहमंत्र्यापर्यंत पण जाणार आहे. हे आम्ही निश्चित आमचा फायनल निर्णय आहे.